अभिनेत्री तनुश्री दत्तानं पुन्हा एकदा अभिनेते नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केलेत। नाना पाटेकर आणि गँग आपल्याला त्रास देते, माझा पाठलाग केला जातो, माझ्या मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो, असा आरोप तिनं केला। मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनचे अधिकारी तिच्या घरी गेलेत आणि तिची आता विचारपूस केली जाते। पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासंदर्भात देखील तिला विचारणा केली असता तिच्याकडून सध्या तरी नकार देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान ओशिवरातील समर्थ अंगण इमारतीच्या बाहेरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। सुशांत सिंग सोबत जे घडलं तेच माझ्यासोबत होतंय अशा प्रकारचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी लावलाय। सोबतच अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर देखील गंभीर आरोप हे तनुश्री दत्ता हिने केलेले आहेत। एकूणच नाना पाटेकर आणि गँग हे आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप तनुश्री दत्ता हिनं केलेला आहे। एकूण मागील 4 ते 5 वर्षांपासून तिचा स्वतःच्या घरातच छळ होतो आहे या संदर्भातला एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला होता। काल या संदर्भातला व्हिडिओ तनुश्री दत्ता हिनं केलेला होता। एकूणच हा रडतानाचा व्हिडिओ होता आणि त्यानंतर एकूण आज सकाळी पाहायचं तर पोलीस देखील ह्या ओशिवारामधल्या तिच्या घरी दाखल झालेले होते आणि त्यांच्याकडनं तिची विचारपूस देखील करण्यात आली। मात्र आपल्याला कोणतीही तक्रार द्यायचं नसल्याचं तनुश्री दत्ता हिनं सांगितलेलं होतं। प्रामुख्यानं पाहायचं तर आपल्या विरोधात लोकांमध्ये वेगळी धारणा निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप हा तनुश्री दत्ता हिनं लगावलेला आहे। सोबतच माझ्या घरातील कर्मचारी महिलेनं माझ्यावर अन्नात काहीतरी मिसळलं होतं आणि माझी शुद्ध हरपायची असा खळबळजनक आरोप देखील करण्यात आला आहे। नाना पाटेकरांवर आरोप होताना पाहायला मिळत आहेत। सोबतच अनेक आरोप देखील तनुश्री दत्ता हिनं केले आणि त्यामुळेच एकूणच या संदर्भात पोलीस देखील दाखल झाले होते। पोलिसांनी विचारपूस देखील केली, मात्र तक्रार देण्यास तिच्याकडनं मनाई करण्यात आली आहे। कॅमेरामॅन गजानन बाळापूरकरसह अभिषेक फाळ, एबीपी माझा।